सडेतोड पत्रकारिता मराठवाड्याकरिता। शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या विरोधात उभे असणारे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव दोघे जण वाहन रॅलीच्या निमित्ताने आज आमने सामने आले। शिवसेनेची वाहन रॅली सिडको भागातून जात असताना दुसऱ्या बाजूने हर्षवर्धन जाधव यांची ट्रॅक्टर रॅली येत होती। यावेळी दोघांच्याही समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली। बराच वेळ चाललेले घोषणायुद्ध रस्त्यावरून जाणारे पादचारी वाहनधारक मोठ्या उत्सुकतेने पाहत होते। घोषणाबाजीतून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्हीकडील काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपल्या रॅल्या पुढे सरसावल्या। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन केले। शिवसेनेच्या वाहन रॅलीत शहरवासियांचे लक्ष वेधण्याकरिता हर्षवर्धन जाधव यांनी देखील 150हून अधिक ट्रॅक्टर उतरवत आपला प्रचार केला। जाधव यांनी टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत शिवसेनेची वाहन रॅली क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून काढण्यात आली। सिडको बसस्थानकाकडनं हर्सुल टी पॉइंटला जाणाऱ्या रस्त्यावर कॅनॉट प्लेसला SBI बँकेसमोर चंद्रकांत खैरे यांची दुचाकी रॅली आणि हर्षवर्धन जाधव यांची ट्रॅक्टर रॅली रस्त्याच्या दोन्ही बाजूने समोरासमोर आली। प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच जोश आला आणि त्यांनी आपापल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केली। 10 ते 15 मिनिटं हे घोषणायुद्ध सुरू होते। वेळेचे गांभीर्य लक्षात घेता व समय सूचकता दाखवत हर्षवर्धन जाधव यांच्या मिरवणुकीला प्रदीप जयस्वाल यांनी मार्ग मोकळा करून दिला व वाद टाळला। औरंगाबाद येथे ही निवडणूक चौरंगी होण्याचे चित्र दिसत आहे। वंचित बहुजन आघाडीचे व MIMचे उमेदवार इम्तियाज जलील, दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव या चौघांमध्ये ही लढत होणार आहे। 21 एप्रिल रोजी प्रचार संपला असून 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यामध्ये औरंगाबाद येथील निवडणूक होणार आहे। इम्रान शेख, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, औरंगाबाद। सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। भेटूया पुढील भागात। तोपर्यंत पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्भसंत भूमीचा आवाज, मराठवाडा।